बाबासाहेब आपण मागील याच्यामध्ये महापौर नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्या दरम्यान तुम्ही खूप मोठी कामं या परिसरामध्ये केलेली आहेत. त्या कामाची थोडी ओळख मतदारांना करून द्याल का? मी ज्यावेळेस नगरसेवक होतो सर्वात मोठा प्रश्न आपल्या इथं पाण्याचा होता. मग अमृत जल योजनेतून आपण त्यावेळेस अतुल सावे साहेबांना, कराड साहेबांना एक पत्र देऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान साहेबांकडून आज 2700 कोटी रुपयाची अमृत जल योजना ही आज प्रगतीपथावर आहे आणि 2 महिन्यामध्ये पूर्ण सातारावासियांना घरोघर पाणी मिळेल हे मी आपल्याला सांगतो. त्याच पद्धतीने ड्रेनेज लाईनचा प्रश्न होता. 480 कोटीची योजना ही आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडून ती सुद्धा योजना मंजूर करून ती सुद्धा काम हे प्रगतीपथावर. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो, जिजाऊ उद्यान असो, नाईक नगरचं सेवालाल मंदिर असो, त्याच पद्धतीने 15 कोटीचे कामं मी ह्या सातारा देवळे परिसरात केलेलं आहे. पण ती खूप समस्या आहे. तरुण अलीकडे सुशिक्षित झालेला आहे परंतु त्याच्या हाताला काम नाही, त्याच्यामुळे तो भरकटला आहे, तो नशेच्या आहारी गेलेला आहे. त्या संदर्भात आपलं काही भविष्यात प्लॅनिंग आहे? आपण बघतो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपला महाराष्ट्र हा खूप विकसित होत आहे. युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी मोठे मोठे उद्योग आज हे संभाजीनगरमध्ये येत आहे. त्याच पद्धतीने DMIC सुद्धा 1.25 लाख कोटीचं काम हे आज आपल्या शहरामध्ये चालू आहे. त्या माध्यमातून कमीत कमी 3 ते 4 लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. आणि जे युवक नशेच्या आहारी गेलेले प्रभाग क्रमांक 26 मध्ये जो दारूचे अवैध जे अड्डे आहेत ते नक्कीच गृहमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे त्यांच्या माध्यमातून आपण हे नक्कीच बंद करून आपण तो सुद्धा युवकांना त्याच्यातून बाहेर काढू. आपलं औद्योगिक हब छत्रपती संभाजीनगर आहे. त्याचबरोबर अलीकडे एज्युकेशन हब म्हणजे शैक्षणिक हबसुद्धा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर होत आहे. तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करणार? वसतिगृह वगैरे विद्यार्थ्यांसाठी ते तयार करणार का आपण? नक्कीच आपण जे विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्यासाठी आपण नक्कीच वसतिगृहाचा असो की नक्कीच आपण आपल्या सरकारकडून हा प्रश्न त्यांचा नक्कीच सोडू. लाडकी बहीण योजना अतिशय प्रसिद्ध होत आहे, त्या योजनेचा आपल्याला फायदा होईलच. नक्कीच आता लाडकी बहीण योजनेचा जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं जोपर्यंत आपली सत्ता आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ही अखंड चालू राहील. आणि आता संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक लाडक्या बहिणीला 3-3 हजार रुपये सुद्धा आता खात्यामध्ये जमा होणार. उद्या जिजाऊ मासाहेबांची जयंती आहे, त्या अनुषंगाने आपण काय बघू? जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो व आपण जिजाऊ स्मारक सुद्धा आपण भव्य दिव्य असं आज आलोकनगरला मी माझ्या स्वतः पाठपुरावा करून तिथं बनवून घेतलेलं. मतदारांना आपण काय आवाहन करणार या प्रसंगी? मतदारांना मी इतकंच आवाहन करू शकतो की येणाऱ्या 15 तारखेला आपण आपल्या विकासासाठी, आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या हिंदुत्वासाठी आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं व आपण नक्कीच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपला आताचा जो महापौर होणार आहे हा स्वबळावर भारतीय जनता पार्टीचा निवडून येणार आहे. त्याच्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीचे जर नगरसेवक इथे निवडून आणले तर नक्कीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता राहील आणि नक्कीच निधी आपण विशेष निधी आणून सुद्धा या परिसराचा आपण विकास करू शकतो. त्याच्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळ या निशाणीसमोर मतदान टाकून प्रचंड मताधिक्यांनी 4 नगरसेवक आपण या प्रभाग क्रमांक 26 मधले निवडून द्या.